सर्वांना, मी कोमल तुमचं स्वागत करत आहे आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज होता बुधवारचा दिवस। वरजला मी शाळेत सोडून आल्यानंतर पहिल्यांदा थोडा वेळ जरा जेवण वगैरे केलं, त्यानंतर मनूला भरवलं आणि म्हटलं की आता साफसफाई करायला घेऊयातच। आज थोडीफार राहिलेली ती कंप्लीट करायची होती, तर आता ती साफसफाई करण्यासाठी घेतलेली आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मला फ्रीजच्या इथलं क्लीन करायचं होतं, कारण फ्रीज जवळजवळ मी 3 महिन्यातून आता काढणार होते बाहेर। 3 महिन्याआधी मी एकदा केलेली साफसफाई उन्हाळ्यामध्ये, तर त्याच्यानंतर परत काही मी फ्रीजच्या पाठीमागे बघितलंच नाही काय खराब झालं वगैरे ते, कारण कसं जरा तिथे आतली साईड येत असल्यामुळे कचरा वगैरे पण जातो झाडू मारताना वगैरे, त्यामुळे। तर आता मी फ्रीज ओढून घेतलेला आहे। फ्रीजला पण पाहू शकता किती पाठीमागे आळ्या जाळ्या झालेल्या आहेत, आणि अशी साफसफाई काढली नाही, एकदा साफसफाई करायला घेतलं की असं वाटतं करतच राहावं, आणि जरा थांबलं याच्यामध्ये की असं वाटतं थांबूनच राहावं। तर आता इथे मनूचं चाललेलं मध्ये मध्ये यायचं, तिचंही चाललेलं, तिने पितांबरीची पुढे हातामध्ये घेतलेली, तीही आतबाहेर चाललेलं तिचं। आता इथे मी फ्रीज पहिल्यांदा सगळं पुसून क्लीन करून घेतला। ही व्हिडिओ तुम्हाला फास्ट टाकते, कारण प्रॉब्लेम असा झाला की मोठी खूप व्हिडिओ झाला असता आणि मग ते एवढं कंटाळवाण वाटतं बघायला, म्हणून जरा व्हिडिओ फास्ट टाकलेला आहे। हिंदवीचं पहा कसं मध्ये मध्ये चाललेलं आहे। तरी त्या आजूबाजूच्याही मी आळ्या जळ्या सगळ्या झाडून घेतल्या, जळमटं। मी हॉल तर क्लीन करायचाच होता, हॉल पण आणि किचन पण। किचनमधल्या वरच्या आळ्या जळ्या झाडून घेतलेल्या, पण आता इथे पाहू शकता तुम्ही फ्रीजच्या पाठी किती धूळ झालेली आहे ते। आणि आता अशा प्रकारे मी फ्रीज पूर्ण पुसून वगैरे घेतलेलं आहे। त्यानंतर परत कॅमेरा सेट केला मी, आणि नंतर मग राहिलेलं सगळं साफ करायला घेतलं। त्यामध्येच मला मनूने पाणी मागितलं म्हणून तिला पाणी दिलं। तिचं असंच असतं मध्ये मध्ये, आपण ज्यावेळेस काही काम काढतो तेव्हा तिला भूकही लागते, जस्ट तिला चारून मी बसलेले पाणी वगैरे देऊन, पण तरी ती परत आले पाणी मागण्यासाठी। तरी तर पाहू शकता तिलाही असं वाटतं की मीही काम करत राहावं मम्मीसोबत, तीही कंटिन्यू माझ्यासोबत मध्ये मध्ये चालूच असतं तिचं। तर पाठीमागे तुम्ही पाहिलं असेल, आता मी फ्रीज साफ करताना तिथे असे म्हणजे सांडलेले वगैरे हे उठलेल्या रेषा उठलेल्या। ॲक्च्युली मी एकदा मिल्कशेक बनवत होते, मिल्कशेक बनवताना ना माझ्याकडून मिक्सरच्या भांड्यावरचा हात अचानक निसटला आणि सर्व मिल्कशेक वर उडाला, तर त्याचेच ते लाईन्स अशा पडलेल्या आहेत। तर आता ते निघतही नाही, चिकट काय माहिती ते का निघत नाही, त्याच्यामध्ये काय खजूर वगैरे होते, सगळे चिकट पदार्थ होते, त्याच्यामुळे आय थिंक ते चिटकून राहिलेलं आहे। ते मी घासूनही पाहिलं, पण त्यावेळेस कलर जातो घासताना, वरचं वरचं तुम्हाला दिसेल नंतर कधीतरी मी व्हिडिओ काढताना समजेल। तर ते घासण्याचाही प्रयत्न केलेला आहे, पण तो कलर जात होता, मग त्याच्यामुळे नंतर राहिलं ते राहिलंच। मग आता बघू, ज्यावेळेस कलरला परत कलर करायची वेळ येईल त्यावेळेस मग ते व्यवस्थित होईल। नाही तर वॉलपेपर लावायचा विचार केला आहे, पण एक वेळेस असं वाटतं की लावावं, कारण आता म्हणून आता थोडीफार कळती झालेली आहे। ती काय करते, कुठेही पेन्सिल घेते आणि कुठेही लिहिणं चालू करते। ते फ्रीजच्या बाजूला तुम्ही पाहिलं असेल, तिने स्केच पेनने पेन्सिलने ओरखाडे ओढलेले आहेत, तर तिला असं सारखं आता इथे पण ती येऊन चिटकते वगैरे, तिला वाटतं मम्मीने माझ्यासोबत खेळत राहावं थोडा वेळ तरी, पण आता कामं असल्यानंतर आपल्याला नाही तेवढा वेळ मिळत मुलांसोबत घालवण्यासाठी, पण तीही एन्जॉय करते तसं काम करताना। तिचंही मध्ये मध्ये चालू असतं थोडंफार, येऊन तीही मध्ये मध्ये करत राहते। तर आता फ्रीज लावून घेतलेलं आहे। फ्रीजच्या कवरमध्ये पण पाहिलं असेल किती आपण काय करतो, एखादी गोष्ट जवळ असेल की बाबा चल ठेवायला जागा आहे तर ठेवून देऊया, ठेवायला जागा आहे तर ठेवून देऊ, असा विचार होतो, आणि तिथल्या तिथेच आपण ठेवण्यासाठी बघतो। तर त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्या मी यासाठी ठेवते, कारण डब्याला द्यायला बऱ्या पडतात। दुसरे कॅरी बॅग्स आहेत मुलांच्या डब्याच्या आणि यांच्या डब्याची, इथे पाहू शकता एक दिसली असेल तुम्हाला, ती स्वराची कॅरी बॅग आहे, कॅरी बॅग डब्याची, पण त्याच्यामध्ये कसं सांगण्याची शक्यता असं म्हणून मी आधी प्लास्टिकची पिशवी लावते आणि नंतर त्या पिशवी। हे काय केलंय, हे काय केलंय? तर आता हिंदवीचं पहा, हिंदवीने काय केलेलं आहे, कोणी केलंय हे? इथे सगळं तिने पावडर वगैरे ओतून ठेवलेले आहे। आणि आता इथे मी किचनमध्ये आलेले, आता तरी ही भांड्यांची माझी दुसरी वेळ होती। आधी मी थोडीफार भांडी घासून ठेवलेली होती, त्यातली थोडीफार मांडून ठेवलेली होती, बाकीची राहिलेली होते टोप वगैरे। तर आज मी टोप सगळे क्लीन केले होते, ताटं मी परवाच्या दिवशी सगळे क्लीन केलेले आहेत। मी असं थोडं थोडं करते, एक वेळेस सगळं काढलं तर मला
म्हणूमुळे शक्य नाही होत तेवढं. छान आहे. तरी मनूचं सारखं मध्ये मध्ये चालूच असतं, हे आण ते आण दाखव म्हणून. आताही मी व्हॉइस ओव्हर देताना तिने घर बनवलं आहे छोटंसं, ते दाखवायला आले होते. तर आता इथे फक्त जी राहिलेली थोडीफार भांडी होती तीच आता घासून घेणार होते मी. आमच्या इकडे पाण्याचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळे पाणी फक्त आम्हाला एक टाईम येतं, कारण रूम्स जास्त आहेत बिल्डिंगमध्ये आणि पाणी मग त्यामुळे एकच टाईम सोडतात. 2 टाईम सोडलं तरी काय हरकत नाही, पण कसं माणसं जास्त काहींना म्हणजे जॉबवर जाणारे वगैरे असतात, त्यांच्याकडून नळ वगैरे चालू राहिलं तर एखाद वेळेस मग ते पाणी वेस्टेजमध्ये जातं, म्हणून ते फक्त संध्याकाळी एक टाईमच पाणी सोडतात. त्यामुळे ड्रम वगैरे भरून ठेवायला लागतो. आम्हाला टाकी बसवले, पण टाकी ॲक्च्युली छोटी असल्यामुळे आता ज्यावेळेस काम करायचं त्यावेळेस मोठी टाकी बसवून घेणार आहे मी. आता इथे अशा प्रकारे मी सगळी भांडी वगैरे घासून घेतलेली आहे. साफसफाई म्हटलं ना असं वाटतं की करत राहावं, कारण एकदा काढलं की म्हणजे ना हे कर ते कर आणि दिसत राहतं ते आपल्याला. समोरची गोष्ट राहू देत, पण ते बाकीच्या गोष्टी आणखीन दिसतात की बाबा हे करायचे ते करायचे. असं करण्यामध्ये मग ते एक एक होऊन जातं साफसफाई करताना. आणि असे सणावाराला साफसफाई म्हटल्यानंतर तो एक वेगळाच उत्साह असतो. आमच्या इथे गणपती बसतो, पण गावी बसतो गणपती, इथे नाही बसत. पण मी प्रत्येक दिवसातून थोडी करतच राहते, म्हणजे दर 15 दिवसाला किंवा आठवड्याला. तर आता इथे मी सगळं किचनवरचं आता म्हटलं आता परत नको भांडी, आता दुसरी काढायची होती. थोडीफार कप्स वगैरे काढायचे होते घासायला, पण ते आता उद्या किंवा संध्याकाळी घासून काढेन. आणि आता इथे पाहू शकता मी किचन पहिल्यांदा क्लीन करून घेतला आणि तोपर्यंत हॉलमध्ये पसारा करून ठेवलेला आहे हिने मॅडमने. हे सगळं टाक वगैरे मी आता सगळं सोफा वगैरे काढून मनूच्या बड्डेच्या वेळेस काय झालं, मुलं वगैरे खेळताना काय सोफ्याच्या पाठी काय गोष्टी टाक, हे टाक ते टाक, त्यामुळे म्हटलं सोफा काढूनच सगळं साफसफाई करायचीच होती क्लीन, म्हणून मी त्यावेळेस काढलं नाही. तर आज मी सगळं काढून घेणार आहे सोफा वगैरे. तर सोफ्याच्या पाठी किती खराब होतं तेही तुम्ही पाहू शकता. तर सोफा मी प्रत्येक 2-3 दिवसातून 4-5 दिवसातून असा काढत राहते. जसा मला वेळ भेटेल तसे मी सोफा पूर्ण काढून साफसफाई पुसून वगैरे घेते तिकडचं. तर आता इथे मनूला ते बरं वाटतं सोफ्यावर चढून खेळायला, आणि मी सारताना तर तिला छान वाटतं. ती मुद्दाम जो सोफा सारणार आहे त्याच्यावर जाऊन बसते. तिला गाडी चालवल्याचा फील येतो. अशा प्रकारे तिचे जंप चाललेले आहे, या सोफ्यावरून त्या सोफ्यावर, त्या सोफ्यावरून या सोफ्यावर. सोफ्याच्या पाठीसुद्धा हे टेंट हाऊस, परत त्यांचं खेळण्याचे रॅकेट्स वगैरे ते पडलेलेच असतात. आणि मुलं कसं जवळच्या जवळ भेटावं म्हणून ते तिथल्या तिथेच ठेवतात टाकून. ते इथे पाहू शकता, हा कोपऱ्यातला सोफा काढल्यानंतरही इथे पण किती धूळ पडलेली आहे. मुलांची खेळण्याचं काय होतं, एकदा गेली की मुलं परत ते काढण्याचं तर राहूनच जातं, पण ते शोधत बसतात इकडे तिकडे आणि ते कानाकोपरे मग शोधायचे राहून जातात. हा पार्ट मी माझे धान्याचे ड्रम आहेत त्याच्यासाठी बनवलेला, पण आता धान्याच्या ड्रमाच्या खाली ठेवण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांच्यासाठी आता खाली बसकर असल्यामुळे मी ते पाट ठेवून दिलेला आहे. तर त्या पाटाचा असं मला कोपऱ्यामध्ये यूज झाला, नाही तर त्या कोपऱ्यामध्ये आणखीन काय काय गोष्टी पडतच राहिल्या असत्या. तो पाट असल्यामुळे तरी तिथे जास्त काही पडत नाही. आता इथे हे सगळं अशा प्रकारे मी झाडून वगैरे घेतलेलं आहे. म्हणून पाहू शकता कशी सोफ्यावर एकदम जवळ बसून टी व्ही बघत आहे. आता इथे म्हणून बघू शकता मी जसा सोफा सारायला घेतला तसा तिने पटकन त्या सोफ्यावर जाऊन बसलेली आहे. आता दुसरा सोफा सारायचं म्हटलं की ती त्याच्यावरही पटकन जाऊन बसेल. आता इकडचे झाडून घेते आणि इकडचाही सोफा सेट करायला घेणार. तर ती तोपर्यंत तिथे कोपऱ्यात जाऊन लाफिंग बुद्धाची मूर्ती आहे ती मी तिथे ठेवलेली थोड्या वेळासाठी. तरीने तोपर्यंत तिथे जाऊन ती हातात घे, हे कर ते कर, खेळ वगैरे चालूच होतं. आणि आता दुसऱ्या सोफ्यावर येऊन बसेल. उड्या पाहू शकता कशी मारते, तिला मजा वाटते जास्त. तिला म्हणजे आपण काम करताना ती एन्जॉय करून घेते, मस्तपैकी खेळून घेते. आता लगेच या सोफ्यावर येऊन बसेल. तर अशा प्रकारे तिचं चालूच असतं. तर असं थोडं करत मी माझं सोफा वगैरे पण क्लीन करून झालं आणि हॉलही क्लीन करून झालं. जळमाटे वगैरे हॉलमध्ये झाडून घेतली होती.
एक सणावारांचा उत्साह असतो, त्यामुळे साफसफाई करतानाही मनात एक आनंद असतो आणि घर साफ केल्यानंतर आपल्याला विशेष म्हणजे छान वाटतं. एक वातावरणात पॉझिटिव्हिटी आल्यासारखी वाटते. म्हणून वरच्यावर साफसफाई केल्याने तसंच म्हणजे फील येतो. तर आता हे टेंट हाऊस मी सोफ्याच्या आतमध्ये टाकून देणार आहे, कारण मुलं काय करतात, काढतात आणि ते वरच्यावर तसेच ठेवून देतात. त्याच्यात खेळणं कमी आणि मस्ती जास्त चालते. आणि ह्या दोघांच्या 2 बॅट, दोघंच आहेत पण दोघांना सेपरेट गोष्टी हव्या असतात. स्वराज आता तसा बऱ्यापैकी मोठा झालेला आहे, कळतो त्याला. आता हे अशा प्रकारे तुमच्याशी गप्पा मारत माझं पूर्णपणे काम झालेलं होतं. आता हे जे आहे ते मॅट मी वरतीच ठेवते, कारण ते मनूला खेळण्यासाठी लागतं, कारण त्याशी मोकळीच बसते म्हणून. एकदम खराब लागलेला आहे. मी हा बाजारातून आणलेला आहे, लोकल मार्केटमधून. मला वाटतं बऱ्यापैकी असेल. पैसे जायचे तेवढेच गेले पण काय उपयोग नाही. हे बसतं, पण मला ह्याने झाडायला गेलं की हे पूर्ण असं खाली पूर्ण असं खालते, गोल पूर्ण हलतं. त्याच्यामुळे असं आपण जसं फिरवलं तसं झाडू फिरत राहतो. त्यामुळे मी हेच काढून टाकलं. आणि आता बघू, आज उद्यामध्ये जर मी डीमार्टला गेले शॉपिंगला, तर जायचंच आहे डीमार्टच्या, तर त्यावेळेस मी घेऊन येईन नवीन झाडू. तर ह्या झाडूचा अशा प्रकारे मला हा अनुभव आलेला आहे. त्यामुळे बघू, मी आता इथून पुढे लोकल मार्केटमध्ये झाडू तर घेणारच नाही. बघू, डीमार्टचं आणेन. जायचं आहे डीमार्टला शॉपिंगला, जरा थोडंफार घ्यायचं आहे. गावी जायचं म्हटलं की काही गोष्टी असतातच, प्रत्येक वेळेसच त्या आणायलाच लागतात. किती असलं तरी म्हणजे कसं काही ना काहीतरी राहूनच जातं. आपण इतकं म्हणजे आणलं तरी थोडंफार तरी राहून जातं. त्यासाठी परत एकदा चक्कर होतेच गावी जाण्याच्या आधी. तर आता हे पाहू शकता, इतकी सगळं कचरा निघालेला आहे. तर आता हा सगळा मी झाडून आता एका साईडला लावून ठेवलेला आणि ह्याच्यामध्ये कचऱ्याच्या डब्यामध्ये भरून टाकला. तर आता ह्या अशा प्रकारे हॉल स्वच्छ झाला होता. तर पाहू शकता तुम्ही, किचनवरचं हे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. दूध तापत ठेवलेलं आहे. आता दूध एकदा उतरलं की मग बाकीचं स्वयंपाक करायला घेणार आहे. फ्रीजवरचं हे सगळं जिथल्या तिथे ठेवून दिलेलं आहे. आणि ही मांडणी एकदा क्लीन केलेली आहे मी. त्यावर नंतर आता परत एकदा क्लीन करायची. याला तरी 15-20 दिवस झालेले आहेत करून. तर आता एकदा करायचा विचार करते, पण बघू, मी आता गणपती नंतरच करेल. जी दसऱ्याची साफसफाई असते त्यावेळेस करून टाकेल, नाही तर आधीमध्ये एका दिवशी करून टाकेल. तर आता हे सगळं इकडचंही सर्व पुसून घेतलेलं आहे आज पण परत. मागेही एकदा घेतलेलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तो दिवा मात्र अजून राहिलेले आहे. धूपदाणी स्वच्छ करायची राहिलेले, पितांबरी काढून ठेवले त्यासाठी. पण बघू आता मला कधी वेळ भेटेल त्यावर. दूध उतो आलेलं आहे. स्वराजने टिफिन आणि बॉटल काढून ठेवलेलं आहे. तर आता ह्या अशा प्रकारे हे तर झालेलं आहे स्वच्छ किचन वगैरे. आता हॉलही पूर्णपणे क्लिअर झालेले आहे. तर तुम्ही आता पाहिलं असेल, सगळं असं क्लीन करून झालेलं आहे, सगळं स्वच्छ झालेलं आहे. आणि स्वच्छ आणि नीटनेटकं एकदा घर केलं की मनाला हे प्रसन्न वाटतं. त्यासाठी मी थोडी साफसफाई नेहमी दर 15 दिवसांनी किंवा एका आठवड्यातून एकदा थोडं मी करत राहते. कारण कसं मुलांनाही फ्रेश वाटतं जरा. स्वराज आता आल्याबरोबर म्हटलं एवढी का थकलेली आहेस, तर त्यालाही समजलं की काहीतरी काम केलेलं आहे मी, त्यामुळे एवढी थकलेली आहे. तर तोही बोलला सगळं आज तू खूप पुसून वगैरे घेतलंच वाटतं मम्मी. तर मुलांनाही एक जाणीव होते त्या गोष्टीची, मुलांनाही नीटनेटकेपणाची जाणीव राहते. त्यामुळे मी वरचेवर साफसफाई करत राहते. थोडे 15-15 दिवसांनी किंवा आठवड्याने वगैरे एक गोष्ट साफ करत राहते, जेणेकरून ना एकाच वेळी भरपूर गोष्टींचा लोड येत नाही. त्यामुळे आणि एकाच वेळी सगळ्या गोष्टी जर काढल्या तर त्यावेळेस मग आपल्याला आणखीन थकल्यासारखं होतं. आणि त्यात माझ्या हाताखाली असं काम करायला दुसरं कोणी नाही, किंवा मेड काय ते मलाच करायला लागतं, आणि तेही माझ्या मुलीला पाहून करायला लागतं. त्यामुळे मी करतानाच मग थोडं करायला घेते आधीपासूनच. असे एकत्रित कोणतीच गोष्ट आता सध्या तरी मी काढू शकत नाही, कारण मुलगी लहान आहे आणि ती ऐकतही नाही तेवढी. हो, देते. आता तिला बॅडमिंटन हवे. काय पाहिजे म्हणून? ही कोण आहे? मनू आहे. तुझं नाव काय आहे? मनू आहे. तुझं नाव मनू आहे? तुझं नाव सांग. हिंदवी. हे धरा खेळा. तर तिला बॅडमिंटन काढून दिलेलं आहे आता. तर पाहू शकता एका दिवसाचं थोडंफार कामाने आपल्याला किती थकल्यासारखं होतं. तर मग इमॅजिन करा एकाच दिवशी सगळं काढलं तर किती थकल्यासारखं होईल.
म्हणून मी थोडं साफसूफ करत राहते. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज.